माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईश्वरासमोर आरती केल्यानंतर कापूर का जाळतात ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। ह्याचं महत्त्व काय ह्या कापराचं तर कौरव पांडवाचं पहिलं महायुद्ध झालं आणि ह्या महायुद्धामध्ये बराच संहार झालेला आहे। युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर हा राजा झाला तर युधिष्ठिराचं मन मात्र आनंदी नव्हतं। त्याला ह्या युद्धामध्ये संहार झाला, आपल्याकडून अनेक लोक मारले गेले, गुरुची हत्या झाली, अनेक सैनिक मारले गेले, बांधवांची हत्या झाली, सगळे नातेवाईक मारले गेले। ह्याचं त्याच्या मनाला वाईट वाटू लागलं। तेव्हा कृष्ण परमात्म्याने त्याला अश्वमेघ यज्ञ कर असं सांगितलं, सल्ला दिला आणि धर्मराजाने अश्वमेघ यज्ञ करायचं ठरवलेलं आहे। आता अश्वमेघ यज्ञ म्हणजे अश्वाच्या शामकर्ण जो अश्व होता तो सोडायचा आणि त्याच्या कंपाळाला एक चिठ्ठी बांधून सोडायचा, त्याच्या मागे सैन्य पाठवायचं। हा अश्व ज्याच्या राज्यातून जाईल त्या राज्यातल्या राजाने ती चिठ्ठी वाचायची आणि शरणागती पत्करायची। ज्याला शरणागती पत्करायची नाही, ज्याला धनाचं सहाय्य करायचं नाही यज्ञाला, त्याने युद्ध करायचं, अशा प्रकारचा नियम होता। अनेक राज्यातून तो अश्व जायचा, अनेक राजांनी त्याला शरणागती द्यायची, पण काही लोक शरणागती देणार नाहीत, आम्ही धन देणार नाहीत म्हणून युद्धाला तयार व्हायचे। त्यामुळे युद्ध सारखे युद्ध व्हायचे। ज्यावेळेस अश्वमेघ हा यज्ञ केला, एक यज्ञ केला आणि पूर्ण झाला। धर्मराजानं या पापाचं क्षालन करण्यासाठी पुन्हाही धर्मराजाला वाटू लागलं आणखीनही यज्ञ करावा। दुसराही यज्ञ केला, तिसरा यज्ञ केला। युधिष्ठिराने 3 अश्वमेघ यज्ञ केले। पुन्हा मात्र कृष्णाने सांगितलं, आता तू धर्मानं राज्य कर आणि आता द्वापार युग संपून कलियुगाचा आरंभ होणार आहे आणि ह्या कलियुगामध्ये हा अश्व जर राहिला तर युद्धच ह्या अश्वामुळे युद्ध होतं आणि कली हा कलहाचाच अवतार आहे। कलीमध्ये कलह जास्त होतात आणि हा अश्व जर असा राहिला तर कलियुगामध्ये कलह म्हणल्यानंतर जास्तच कलह होतील। म्हणून कृष्ण परमात्म्यानं पांडवांचं युद्ध झाल्यानंतर तो जो अश्व होता त्या अश्वाला कापराचं रूप दिलेलं आहे। कापराचं रूप दिलं कलह कमी करण्यासाठी आणि सांगितलं, तुझं रूप जे आहे अश्वाचं, कापराचं रूप दिलेलं अश्वाला, तो आरती झाल्यानंतर रोज कापूर थोडासा लावी, त्याला संक्षिप्त अश्वमेघ यज्ञाचं पुण्य प्राप्त होईल। आणि जो अखंड रोज कापूर लावतो त्याला पूर्ण अश्वमेघ यज्ञाचं पुण्य प्राप्त होईल। ज्याच्या घरामध्ये कापूर नित्य लावला जातो, जाळला जातो, त्या ठिकाणी विघ्न येणार नाहीत, त्या ठिकाणी शोक होणार नाही। हे कापराचा प्रभाव सांगितला, त्याचा विधीही सांगितला आहे। कापूर दिवा ज्योती लावताना कापूर लावू नये, तर आरती संपल्यानंतर कर्पूर गौरम म्हणतानाच कापूर लावावा। कर्पूराचं रूप ह्या अश्वाला दिल्यामुळं कापूरही जास्त लावू नये असं सांगितलेलं आहे शास्त्रानं। आरती होण्यापुरताच कापूर लावावा आणि अशा प्रकारे हे अश्वाला कापराचं रूप दिलं आणि आपण रोज घरामध्ये कापूर लावावा। आरती झाल्यानंतर कापूर जर नाही लावला तर ती आरती पूर्ण होत नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे। शिव परमात्म्याची आरती करताना कापरानंच पूर्ण विराम द्यावा। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा।